स्वामींचं ज्या मूर्त्या आहेत, गणपतीची मूर्ती, नंदी महाराजांची मूर्ती, त्याच्यानंतर कुलस्वामींची मूर्ती, या सर्व मूर्त्या वास्तुशिल्प जो एक म्हैसूर मधील 4थ्या पिढीतला एक वास्तुशिल्पकार आहे, त्याच्या हातून या मूर्त्या गंडकी नदीच्या पाषाणीच बनलेल्या आहेत की ज्याच्यावरती फक्त या मूर्त्या बनू शकतात. त्याच्यानंतर शास्त्रस्त्र पद्धतीने या मूर्त्या फक्त त्याच पाषाणाच्या बनवल्या जातात, तशी ती मूर्ती आहे. आणि स्वामींची मूर्ती अक्कलकोटचे जे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांच्याकडून ही बनवून घेतलेली आहे मूर्ती. या मंदिरामध्ये दर गुरुवारी आरती असते, स्वाध्याय असतो स्वामींचा, आणि त्यानुसार शिवयोग स्वाध्याय जो अवधूत बाबा शिवानंद यांच्या उद्देशाने आम्ही तो दर गुरुवारी इथे त्याचा स्वाध्यायाचा पाठ केला जातो. आणि या मंदिरात गुरुपौर्णिमा, त्याच्यानंतर स्वामी जयंती आणि स्वामी पुण्यतिथी मोठ्या उत्सवाने आम्ही साजरा करतो. मठाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर स्वामी नामांच्या 11 माळ ज्या आम्ही इथून माळ आणि आसन आणि शिवयोग स्वाध्याय, जे स्वाध्यायामध्ये 4 वेद पिळून जे मंत्र, शक्तीचे मंत्र काढले त्यांचा तो स्वाध्याय आणि गुरुमंत्र तयार झालेले आहे. त्यामुळे आम्ही ते स्वाध्याय, शिवयोग स्वाध्याय, रुद्राक्षाची माळा आणि एक आसन आमच्या या मंदिरातर्फे आम्ही प्रत्येक साधकाला देत जातो. ही आमची सेवा आहे. आणि वर्षातून जे उत्सव साजरे होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे सेवेकरी येतातच. आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर आहेत की किती स्वामींची सेवा या भरपूर प्रमाणात घडली जाते आणि सेवेकरी आणि भक्तजन वाढत गेलेले आहे. वास्तविक या मठामध्ये येणारा जो एक भाविक आहे त्याला 8 वर्ष झाली मूळवाल. 1 वर्षापासून तो या स्वामी समर्थ नागनाथ मंदिराला तो ते सेवा करायला लागला आणि त्याला वर्षभरातच त्याला कन्यारत्नाचा प्राप्त झाला. त्याने एवढ्या आनंदाने त्या मुलीचं नाव स्वामिनी म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून या त्याला प्रचिती, जशी जशी त्यांनी साधना, त्यांनी स्वामी नामस्मरण केलं त्यानुसार त्याला प्रचिती आलेली. तसं अनेक इथे साधक आहेत की ज्यांचे प्रश्न या 40 दिवसाच्या आतात साधना केल्यानंतर 40 दिवसाच्या आतात ते वारंवार त्यांना जे पाहिजे ते त्यांना मिळालेलं आहे, असं या मंदिराची प्रचिती आहे. आणि स्वतःहून तुम्ही त्याचा उपभोग घेऊ शकता. तिथे येऊन तुम्हाला काय मिळतं, किती शांती मिळते, किंवा इथले व्हायब्रेशन तुम्ही चेक आणि इथली ऊर्जा तुम्ही कुठल्याही मापाने, कुठल्या यंत्राने चेक करू शकता.